नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ करण्याचं कारण की आपल्या दुकानामध्ये काल एक विचित्र कस्टमर आलेलं होतं। तर मी थोडक्यात त्यांची माहिती सांगते की लोक कशा प्रकारचे विचित्र स्वभावाचे असतात। तर काल काय झालं मैत्रिणींनो, काल संध्याकाळी आपल्याकडं 6च्या दरम्यान एक कस्टमर आलं व त्या मला म्हटल्या की तुमच्याकडं ब्लाऊज पीस आहे का। मग मी त्यांना ब्लाऊज पीस दाखवले। तर माझ्याकडे आहे ना 2 प्रकारचे ब्लाऊज पीस आहे, परकर आहे, परत आपण कृष्णासाठी ना बालकृष्णासाठी मी यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओमध्ये तो टाकलेला आहे व्हिडिओ। तर छान असे ड्रेस शिवलेले माझ्या कारागीरने। ह्या दुकानात आल्यावर मला एक छान कारागीर भेटले, त्या ताईंनी शिवलेले। तर त्या बाईने ते ब्लाऊज पीस बघितले। तर ती मला म्हटली की माझी आई ना इतके हलके ब्लाऊज पीस नाही घालत। मग तिला म्हटलं याच्यापेक्षा भारी दाखवते। मग मी तिला 100वाले दाखवले, 150वाले दाखवले, 200वाले दाखवले। ती म्हटली नाही नाही, आम्हाला बाजारातूनच आणायचे। मग ती इतकी विचित्र पद्धतीने इकडं तिकडं बघत होती मैत्रिणींना। मग तिचं अचानक आहे ना, मी तुम्हाला दाखवते, लक्ष गेलं आपल्या हे इथं बालकृष्णाचे ड्रेस टांगलेले बघा, हे बघा। मग ती मला काय म्हणाली, मला हा ड्रेस घ्यायचा। आता मी पण विचार केला, म्हटलं जाऊ दे, आपल्याकडं जी ताई आहे तिची पण विक्री होईल व तिला अजून प्रेरणा भेटेल शिवण्यासाठी। म्हणून मी तिला म्हटलं घ्या, म्हटलं ताई। त्या मला म्हटल्या की कितीला आहे म्हणे हे ड्रेस। तर मी त्यांना सांगितले की एक ड्रेस 40 रुपयाला आहे, कारण बाजारामध्ये हा ड्रेस 70 रुपयाला भेटतो। तर 20 रुपये कमी द्या म्हटलं। तर मग किती वेळ त्या बोलल्याच नाही। मग म्हटल्या की तुमच्याकडं रेडीमेड ब्लाऊज पीस पण आहे असं मला माहिती पडलं। मग मी त्यांना सांगितलं की हो आहे म्हटलं ताई। मग त्यांनी मला अगदी म्हणजे माझ्याकडं एवढं खोकं भरलेलं ब्लाऊज पीस आहे आणि त्याची पॅकिंग आहे ना मैत्रिणींना, हे बघा, हे अशा पद्धतीने असते। तर त्या ताईंनी मला पूर्ण ब्लाऊजचा पीस खोकं काढायला लावलं। हे ब्लाऊज उकललं, घेतलं तर नाही, परत अजून ते ब्लाऊज पीस काढले, उकलले, ते पण नाही घेतले, आणि परत अजून परकर उकडून दाखवायचं म्हणत होत्या त्या। पण मी त्यांना म्हटलं परकरची घडी मला परत येणार नाही, मी परकर तुम्हाला दाखवू शकत नाही। आणि मला माझ्या पहिल्या दुकानाकडचं आपण तो वन पीस शिवलेला, आता ते परत त्यांनी फ्रॉक सांगितला। आता तो व्हिडिओ मी आजच टाकणार होते, पण म्हटलं याच्यावर अगोदर व्हिडिओ करावा आणि उद्या मी तो व्हिडिओ टाकेल तुम्हाला। आज मी हा व्हिडिओ टाकत आहे। तर त्या ताईंनी त्या कस्टमर माझं तिकडचं बसलेलं होतं, त्या मला म्हटल्या पण, अगं म्हणे ज्योती तू यांना दाखवू नको, ही बाई फालतू टाईमपास करायला आलेली म्हणे। त्या मावशी तिच्या तोंडावर बोलताय तरी त्या बाईला काही वाटलं नाही। तर ती मला म्हटली की हे रंगनाथचा ड्रेस आहे ना मला कमी भावात द्या। मग मी तिला म्हटलं ठीक आहे ताई, 35 रुपयाला एक देईल म्हटलं। मी 40 सांगितले। ती परत बाहेर गेली, परत आली व मला म्हटले की मला खोलून दाखवा। तर बघा ताई, हे बघा, त्यांनी माझ्याकडनं अक्षरशः म्हणजे खोलून घेतलेला आहे हा ड्रेस, हे बघा। मग मला म्हटले की मला 2 घ्यायचे, अजून कमी करा। मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, 60 रुपयाला देते म्हटलं। मी काय विचार केला ताई, माझ्याकडं जी ताई आता कामाला येते ती खेड्यामधली आहे, खेड्यात सध्या काम नाही आहे, आणि तिच्या मिस्टरांना इथं कुठंतरी काम मिळालं, आणि ती मुलगी पण छान शिवती व माझ्या साड्या पिको फॉल किंवा असे किरकोळ कामं ती करते, हुकलूक वगैरे। तर मला पण वाटलं आपल्यामुळे का होईना कोणाचा तरी प्रपंचाला हातभार लावता येईल व कुठंतरी आपली आर्थिक म्हणा किंवा थोडीशी मदत त्या ताईला होईल, म्हणून ह्या दृष्टीने डायरेक्ट मी 20 रुपये कमी केले आणि सांगितलं की 60 रुपयाला घेऊन जा तुम्ही। 80 रुपये जोडी होती, तर मी 60 रुपयाला घ्या। तर बघा मैत्रिणींनो, माणसाची ही मानसिकता इतकी हे विकृती असते। ती बाई 4 व्हीलरमध्ये आली, दुकानात आली, तिला पेट्रोल लागलं नसेल का, तिने विचार केला नसेल का, आणि ती म्हणजे आपल्याला ज्याने जन्म दिला, ज्या भगवंताने, तो कुठला का भगवंत असो, म्हणजे मी गजानन महाराजचं करते म्हणून असं नाही की मी गजानन महाराजचं असं गुणगान आहे, तसं नाही। पण आपल्याला ज्या देवाने जन्म दिला त्या देवासाठी आपण 10-20 रुपये वाढवून देऊ शकत नाही।
त्या बाईचं मन काय असेल हे मला सांगता येऊ शकत नाही की कसली विकृती बाई होती ती. मला इतकं म्हणजे प्रचंड असं चिडचिड झाली मनामध्ये. मग त्या माझ्या मावशी होत्या, त्यांनी तो फ्रॉक घेतला आणि त्या मला म्हटल्या की तू एक पोटली शिवून दे, आम्हाला तुला 30-40 पोटलींची ऑर्डर द्यायची. तिने तो शब्द ऐकला, ती परत आत आली आणि मला म्हटली तुम्ही पोटली शिवतात, तुम्ही असं करतात, तुम्ही तसं करता. तिला म्हटलं बाई मी दुकान टाकलेलं आहे तर मला सर्व येणारच ना, मग याला किती भाडं, आणि तुमच्या घरच्यांना तुम्ही आवडतं का हे शिवणकाम केलं. तिला म्हटलं अगं बाई मी 15 वर्षापासून शिवणकाम घरातून करत होते, 10 वर्षापासून माझं शॉप आहे आणि माझं शॉप एवढ्या हायवेला होतं की मला कोणी विरोध केला नाही, घरातल्यांनी बाहेरच्यांनी. आणि राहिला प्रश्न भाड्याचा, तर माझे सासरे पण गव्हर्मेंट सर्व्हिसला आहेत, मिस्टर चांगल्या कंपनीत आहेत आणि काही प्रश्न राहिला ते सांभाळतील ना, तू कशाला टेन्शन घेते माझंवालं. तर मला इतकं म्हणजे कसं तरी चिड यायला लागली त्या बाईची. तर त्या मावशी म्हटल्या की म्हणे अगं म्हणे तिचं दुकान आहे ना कितीतरी वर्षापासून आमच्या तिकडं होतं आणि ती इकडं आल्यामुळे आम्हाला इतक्या लांब यावं लागतं. माझं दुकान ह्या दुकानापासून त्या दुकानापर्यंत 3 किलोमीटर आहे, तरी पण माझे कस्टमर मैत्रिणींना कुठं गेलेले नाही, ते अगदी येतात. नाहीच वेळ भेटला तर मी गाडी घेऊन जाते, पण माझ्या स्वभावामुळे माझं एक पण कस्टमर तुटलेलं नाही, मला आपुलकीने फोन करतात. तर त्या बाईला घरी गेली ती नाही, मग ती काय म्हटली मला की हा ड्रेस होतो का नाही ना, तर मला माहीत नाही म्हणे, मी आता आहे ना घरी जाऊन बालकृष्ण घेऊन येते म्हणे. आणि मला पण अर्जंट ब्लाऊज होतं, त्या मावशींची ती ऑर्डर शिव करायची होती. त्यांचा तो छोटा फ्रॉक, मोठा फ्रॉक तर दिला गेला, तो छान बसला, त्यांनी छोटा मागवला, छोटा शिवला काल, त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकते तुम्हाला. मग त्यांनी मला सांगितलं एक पोटली बॅग शिवून दे लवकर, आम्हाला तुला ऑर्डर द्यायची. मग ती बाई घरी गेली, त्या मावशी पण निघून गेल्या आणि माझा अगदी म्हणजे 8:45चा टाईम, मी दुकान आता वाढवणार तेव्हा त्या बाईचा मुलगा त्याचा मित्र परत दुकानात आले आणि मला म्हटले की काकू तो ड्रेस आहे ना तुम्ही 50ला जोडी द्या. तर मम्मीने सांगितलं की 50 रुपयाला सांग त्यांना, आम्ही लगेच पैसे देऊ. त्यांना म्हटलं नाही द्यायचं मला, तुझ्या मम्मीने सर्व ड्रेस उकलून काढले, ब्लाऊज उकलले, परत अजून किती वेळ माझा घेतला आणि परत अजून किती चौकशी. म्हटलं तुझ्या मम्मीला त्यांना डायरेक्ट सांग की मला ते ड्रेस विकायचे नाही, तुम्हाला अगदी म्हणजे 10 किंवा 5 रुपयात कुठं मिळत असेल तर मला पण आणून द्या, असा तुझ्या मम्मीला निरोप द्या. तर मी आता आलेले शॉपमध्ये, तर मला रात्रभर त्या बाईचा विचार येत होता डोक्यामध्ये की तुम्ही 4 व्हीलरमध्ये फिरता, तुम्ही कुत्र्याला 100 रुपयाचे बिस्किटं रोज खाऊ घालतात आणि तुम्हाला साधा जन्मतीला जो आपल्याला पालन करता पोषण हारता आपला भगवंत आहे, त्याच्यासाठी आपण 10-20 रुपये खर्च करू शकत नाही, काय म्हणावं तुम्हाला. आणि असे तुम्ही दवाखान्यामध्ये सर्व पैसे घालणार, मग देव इकडनं नाही तर तिकडनं काढतोच ना मैत्रिणींनो. तर मला एकच म्हणायचं आहे की कुठली पण व्यक्ती असो, टेलरला कमी समजू नका, ते काही असं गरज म्हणून करत नाही. आता मला तर अजिबात हे नाही आहे की माझं प्रपंच विचार चालतं, माझी परिस्थिती अगदी म्हणजे धडधाकड आहे, पण मला शिवण्याची ही लहानपणापासून आवड होती. आमचा शिंपी व्यवसाय आहे, शिंपी समाज आहे आणि मला कुठेतरी वाटत होतं मिस्टर पण कंपनीत आहे, मुलांचे शिक्षण पण महाग झालेले आहेत, तर करावं आपल्या मिस्टरांना थोडंसं सहकार्य म्हणून सण. आणि माझ्या घरचं परिपूर्ण आहे मी, आणि मला माझ्या दृष्टीने असा विचार करत होते मी की आपल्यामुळे कोणाचा तरी प्रपंच चालतोय, तर चला मग आपण पण बाहेर पडूया. पण काल मला अगदी म्हणजे 15 वर्षामध्ये असं विचित्र कस्टमर मला भेटलं. तर मैत्रिणीनं तुमच्याकडं पण असं विचित्र कस्टमर येतं का किंवा तुमच्या आयुष्यामध्ये पण अशी कोणी व्यक्ती आली होती का की तुमचं मन खूप दुखवलं गेलं. मी त्या ताईंचं हे बघा कसे तुकडे तुकडे करून ठेवलेले आहेत. आता मला त्या मुलीला हे तयार करायला तिने अगदी म्हणजे माझ्या साड्या करती ना, तर फॉलच्या पिशव्यांमध्ये हे पॅक करून ठेवलेलं होतं, हे बघा. आणि तिने अगदी म्हणजे बघितलं ना तुम्ही, याला खालतून अस्तरच का नाही लावलं, हेच नाही लावलं. अरे ते परवडणार आहे का तिला अस्तर लावायला. आणि मला अजून जाताना काय म्हटली, तुम्ही तर उरलेल्या कपड्यांमध्ये शिवलं आहे. अहो उरलेल्या कपड्यांमध्ये शिवलं ना, आम्ही कुठं विकत कपडे आणून शिवणार आहे, कारण माझ्याकडं गोण्या कपडे असतात.
काही तुकडे ताकडे मी बिनधास्त देत असते कोणाला. मी माझ्या दुकानाजवळ एक नन्नरे काकू होत्या, मी त्यांना प्रचंड देवाचे कपडे शिवून द्यायची, मला आवड होती. आणि त्या काकू पण सांगायच्या, अगं ज्योती तुला वेळ असेल तर माझ्या दत्तगुरूंना, स्वामी समर्थ महाराजांना यांना कपडे शिवून दे. तर मी अगदी म्हणजे आनंदाने शिवून द्यायचे. आम्ही कधी, त्यांनी पण मला कधी म्हटले नाही की तू इतकी शिलाई घेते का, मी तुला इतके देते, काही नाही. मी म्हटले काकू तुम्हाला काय द्यायचे ते द्या, आणि त्यांनी दिलेले. मी कधी असं पण नाही म्हटलं की तुम्ही इतके कमी देतात म्हणून. तर कुठल्या प्रकारची मानसिकता असते ही लोकांमध्ये मला काही समजत नाही मैत्रिणींना. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे का. धन्यवाद.